खेड तालुक्यातल्या राजगुरुनगरमधल्या भीमा नदीवरचा आंबेगाव तालुक्यातल्या घोड नदीवरचा पूल हे पूल देखील कालबाह्य झालेत। मात्र तरी देखील पुणे नाशिक ह्या प्रमुख शहरांकडे जाणारी वाहतूक याच पुलांवरून सुरू आहे। ब्रिटिश सरकारमार्फत पत्रव्यवहार झालाय, मात्र प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही। महाडमधल्या दुर्घटनेनंतर जुन्या पुलांची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आली। महाडची दुर्घटना घडल्यानंतर राज्यामध्ये जे ब्रिटिशकालीन पूल आहेत त्या पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो राजगुरुनगर येथील भीमा नदीवरती हा पूल आहे। पुणे असेल आणि नाशिक असेल या दोन्ही शहरांना प्रामुख्याने जोडणारा जो भीमा नदीवरचा पूल आहे हा ब्रिटिशकालीन आहे। या पुलाची मुदत म्हणजे हा पुलाचा जो काळ आहे तो संपलेला आहे। तशा बाबतचा पत्रव्यवहार ब्रिटिश सरकारने राज्य शासनाला केला आहे। त्याबाबतची पत्र जी पुण्याचे जिल्हाधिकारी असतील यांना देखील आलेले आहेत, तरी देखील या पुलाबाबत कुठलाही अद्याप निर्णय झालेला नाही। पुणे नाशिक म्हटलं की मोठ्या प्रमाणात जी वाहतूक असते ती मात्र याच रोडवरून होत असते। या बाजूला अपोजिट पुलाची अनेक वेळा मागणी झाली तरी देखील या मागणीकडे मात्र मोठ्या प्रमाणात शासन दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव असेल आणि खेड असेल या दोन्ही तालुक्यामध्ये असे पूल आहेत। त्यामुळे या पुलांवरती मोठी दुर्घटना घडण्याची वाट सरकार पाहते की काय, हाच प्रश्न या निमित्तानं समोर येत आहे। सायडू डोबे, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।